ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी सनातन्यांविरोधात लढा दिला. महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यामुळेच महिला गुलामगिरीतून मुक्त झाल्यात. महिलांनी सावित्रीबाईंचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी व्यक्त केलं. क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मिरज येथील सिद्धार्थ वसाहतीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्योती आदाटे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आपण केवळ या महामानवांना त्यांची जयंती किंवा पुण्यतिथीला आठवण करतो, त्यांची पूजा करून सोपस्कार पार पाडतो. महामानवांचे आपण दैवतीकरण करतोय हे आपल्या लक्षात येत नाही. कारण एकदा पूजा केली की आपल्याला महामानवांचे विचार अंगीकारावे अशी गरज वाटत नाही. महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार कार्य डोक्यात घेतलं पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या माऊलीने महिलांसाठी शाळा सुरू करून महिलांचा उद्धार केला, 200 वर्षापूर्वी कर्मठ सनातन्यांनी या माऊलीला अतोनात छळलं. अंगावर दगड, शेणाचे गोळे मारले, तरीही या माऊलीने न डगमगता महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सगळं पचवलं. आपण फक्त देवधर्म, व्रतवैकल्य, अंधश्रद्धा यातच अडकलोय. 7 जन्म हाच नवरा मिळावा यासाठी आपण वडाला फेऱ्या मारतो. थोतांड असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. काल्पनिक सावित्रीची पूजा करतो. परंतु जिने आपल्याला खऱ्या अर्थाने गुलामगिरीतून मुक्त केलं, आपला उद्धार केला, तिचे कार्य आपण किती पुढं नेलं याचा विचार झाला पाहिजे. हे असंच राहिले तर पुन्हा एकदा गुलामगिरीचा काळ आला तर आश्चर्य वाटायला नको. कारण पुन्हा सावित्रीबाई होणं नाही. विचार करा. आपल्या मुलांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा. मुलांना स्वावलंबी बनवा. मुलामुलीत भेद करू नका. शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा करून घ्या. दलालांकडून आपल्या आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घ्या. घरेलू कामगारांनी आपला स्वाभिमान गहाण टाकू नये. आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आग्रही राहावं. तसेच आपला आत्मसन्मान जपूनच काम करावं. काम मिळण्यासाठी कोणतीही तडजोड करणं उचित होणार नाही. यावेळी या संघटनेचे समन्वयक किरण कांबळे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटक प्रियांका तुपलोंढे व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. काम करतो आपण. जिथं कुठं अन्याय झाला तर अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मला ह्या समितीच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपल्यासाठी एक मंडळ आहे, ही समिती आहे. किरण सारखा कार्यकर्ता आहे तुमच्यासाठी. जिथं कुठं अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, आपल्याला जर मुद्दाम कोण गैरवापर करत असेल तर तिथं वाचा फोडणं गरजेचं आहे. तिथं असं म्हणून चालणार नाही की माझं काम जाईल, ह्याला काय वाटल, त्याला काय वाटल म्हणून चालणार नाही. जिथं अन्याय, आपल्या बाबासाहेबांनी हे शिकवलंय, म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. त्या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुलाबाळांना हेच शिकवणं गरजेचं आहे. त्यांना हेच ज्ञान गरजेचं आहे. तुम्ही शाळेत काय शिकताय हे महत्वाचं नाही, तुम्ही त्यांच्यामध्ये काय बिंबवताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. मोठ्या पोस्टवर आहे सावित्री निर्मूल. आपली काय परिस्थिती ती, एखादी महिला विधवा झाली तर त्या महिलेचं केशवपन केलं जायचं, म्हणजे तिला विद्रूप केलं जायचं. यासाठी सुद्धा नाव्यांचा संप केला, त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की आपल्या माय भगिनींना असं विद्रूप करू नका. मोठा लढा दिला आणि सगळ्या नाव्यांनी संप पुकारला की आम्ही हे करणार नाही. त्या काळात 200 वर्षापूर्वी काळात. आज आपण काय विचार करतो, नको बाई आपण ह्याच्या फंद्यात पडायला नको, हे आपल्याला काय करायचं आहे, कशाला आपण वाईटपणा घ्यायचा हे आपण करतोय. त्यावेळी 200 वर्षापूर्वी त्या माऊलीनं कशाचा विचार केला नाही. सगळ्यांनी इतका त्रास दिला, इतकी यातना दिली. अहो त्या काळात ते समाजाच्या उद्धारासाठी लढतायत ही दोघं, ज्योतिराव फुले आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई. हे समाजाच्या उद्धारासाठी